हॅलो, मी श्रुती. आज मी तुमच्यासाठी व्लॉगचं शूट केलं आहे. मी गेले होते PSKला. पासपोर्टच्या रिइश्यूचं काम होतं. त्या रिलेटेड डॉक्युमेंट सबमिशन होतं. चला तर मग आता मला जायचं आहे PSK, म्हणजेच इथे पासपोर्ट सेवा केंद्राला, लोअर परेलला. एरवी लवकर मिळायची अपॉइंटमेंट मला, म्हणजे मॉर्निंगची अपॉइंटमेंट मी जास्त प्रिफर करायचे, पण यावेळी मला चॉईस करायलाच दिलं नाही. असं डायरेक्ट तालुकानेच सिलेक्ट केली डेट आणि टाईम. तर डेट मी चेंज केली माझ्या बहिणी, पण टाईम मला काही चेंज नाही करता आला. पण दुपारचा टाईम मिळाला. बघूया आता कधी पोचायला होतं. 4:15ची अपॉइंटमेंट आहे. येईपर्यंत भरपूर मला रश मिळणार आहे ट्रेनला. लेट्स सी माझा प्रवास कसा होतो. शक्य तेवढा प्रवास मी दाखवेन तुम्हाला. माझ्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. लिफ्टमध्ये आहे मी आता. पार्किंग लॉटमध्ये आहे. ग्राउंड लेवल आहे ही आमच्या कॉम्प्लेक्सची. हा स्टेशन रोड आहे. स्टेशनच्या दिशेने जात आहे मी. ओळखा हे कुठलं स्टेशन आहे आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा कुठल्या स्टेशनला आहे मी. माझं बालपण याच एरियात गेलं. म्हणजे हा आहे तो वेस्ट एरिया आहे, पण माझं बालपण ईस्ट एरियामध्ये गेलं. चला आता तिकीट काढली आहे मी. 2:34ची AC ट्रेनचं तिकीट काढलं आहे मी. अनायासे माझ्या टाईमलाच होती ती ट्रेन अवेलेबल. सो बेटर फर्स्ट क्लासचं काढण्यापेक्षा ACचंच काढलं मी तिकीट. एस्केलेटरवर आहे. आता मी 2 नंबर प्लॅटफॉर्मवर उतरेन. तुम्हाला माझे चॅनल आवडत असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा. जमलं तर कमेंटसुद्धा करा. आता मी ट्रेनसाठी वेट करते आहे. आता ट्रेन येते आहे. ही ऑन टाईम होती ट्रेन, त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम झाला नाही. मी बरोबर तिकडे पोहोचले. नाहीतर AC ट्रेन लेट असतात 10 मिनटं 15 मिनटं. तसं नाही झालं. ही ऑन टाईम आली. बोर्ड केली आहे ट्रेन. हे विक्रोळीचे टॉवर्स आहेत. कांजूरमार्ग, विक्रोळी. ऑफिसला जायचे ना मी, तेव्हा तेव्हा AC ट्रेन नव्हत्या. एक 20 वर्षापूर्वी मी जायचे ऑफिसला. नंतर माझा मुलगा झाला ना, मला बाळ झाल्यावर मी सोडलेलं सगळं ऑफिस वगैरे. पूर्ण मी त्याच्याकडेच लक्ष दिलेलं. नंतर मला माझे यजमान पण मोस्टली अब्रॉड असायचे आणि मला घरी राहण्याशिवाय काही दुसरा पर्याय नव्हता. चला आता हे कुठलं स्टेशन आहे बरं? माटुंगा होतं ते. आता येईल परेल. सो आपण परेल स्टेशनला उतरलो आहे.
आता इथून मी एल्फिस्टन म्हणजे पूर्वीचं एल्फिस्टन, आत्ताचं प्रभादेवी स्टेशन, त्या साईडला जाईन. परेलवरून ते कनेक्टेड असतो तो, हां, ब्रिज. सी, हे आहे प्रभादेवी स्टेशनचा ब्रिज. म्हणजे परेल आणि प्रभादेवी एकच येतो, लांबच्या लांब ब्रिज. एक वेस्टर्न साईड आहे, एक मध्य रेल्वेची साईड आहे. आता मी इथे पोचले आहे. पासपोर्ट ऑफिसला मी 3:30लाच पोचले. माझी अपॉइंटमेंट आहे 4:30ची. पण मी बघितलं तिथे 15 मिनटं वेट केलं. ते कॅबचा किस्सा सांगते मी. कॅबची काही गरजच नव्हती. हार्डली 15 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर होतं. फक्त मॅप ओपन करायला हवं होतं. ॲक्च्युली आम्ही येताना नेहमी कारने येतो ना, तर मला अंदाज आला नाही आणि मी कॅब घेतली. ॲक्च्युली गरजच नव्हती. तर त्या कॅबवाल्याने ₹150 घेतले माझ्याकडून. AC कॅब होती. ठीक आहे, असं होतं कधीतरी आपल्याबरोबर. ही बिल्डिंग छान आहे ना, मला खूप आवडते ही बिल्डिंग. उंच आहे ती. बाजूला आता मी आतमध्ये घेतलं त्याने मला. 3:45लाच मी आत गेले. वेटिंगला बसले. ते लोक आपलं नाव कॉल करतात आणि मग आपल्याला टोकन देऊन आतमध्ये पाठवतात. चला, आता माझं झालं. जवळजवळ 2 तास लागले मला तिथे, पण माझं काम व्यवस्थित झालं. हा माझा 3rd पासपोर्ट आहे. त्याच्या रिइश्यूसाठी मी गेलेले. 10 वर्षांचा मिळतो आपल्याला हे ड्युरेशन त्या पासपोर्टचं. 10 वर्षांनी एक्सपायर होतो ना. हे IKEA आहे लोअर परेलचं आणि ही पार्किंग स्पेस आहे सगळ्यांसाठी. जेव्हा आपण कार घेऊन वगैरे येतो ना, तेव्हा इथे आपण पार्क करू शकतो. पे अँड पार्क आहे. सो मोस्टली माझे यजमान असतात माझ्याबरोबर अशी कामं करण्यासाठी आणि आम्ही कारनेच येतो. पण आज मला मग ट्रेन घ्यावी लागली. ते मी तेच सांगते. मॅप घेतला असताना मी व्यवस्थित चालत गेले असते परेल स्टेशनवरून. 15-20 मिनिटात पोचतो आपण. आमचं लग्न झालं ना, तेव्हा हे ABN AMROमध्ये कामाला होते. ABN AMRO बँक. ओके, तेच मी सांगते. तिथे कमला मिल कंपाऊंडमध्येच होते ना ते कामाला आणि चिंचपोकळीला राहायला. सो ते पण मोस्टली चालतच यायचे तिथून, चिंचपोकळीवरून इथे लोअर परेलला. अर्धा तासात ते यायचे चालत. इथे सगळी कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत. मोठ्या मोठ्या प्रायव्हेट बँक्स ची बॅक ऑफिस किंवा अजून म्युच्युअल फंड्स, मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंड्सची ऑफिस आहे. AMCs, ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज आहेत तिथे. छान आहे तो एरिया. चला, आता मी आली आहे परेलच्या जवळ. परेल, लालबाग हे कसे एकदम हृदयाच्या जवळचे आहेत ते एरियात सगळे. लहानपणी परेल डेपोवरून ST पकडलीच आहे ना कोकणात जाण्यासाठी. खूप जणांनी पकडली असेल ना, कमेंट करा. ही दगडी भिंत आलं की समजायचं परेल जवळ आलं. खूप जुनी बांधकाम आहे हे. ह्या जी भिंती आहेत ना, ह्या दगडाच्या, लहानपणापासून मी बघते आहे. चला, आता मी परेल स्टेशनला बसली आहे. ॲक्च्युली माझं ACचं रिटर्न तिकीट आहे, पण मला तेवढा वेळ बसायचं नाही. मग फर्स्ट क्लासनेच मी परत जाण्याचा विचार करते. आणि 6:45पर्यंत कोण बसणार. मी आता 5:30 वाजले आहेत आणि सगळे ऑफिस आता सुटत आहेत. आता गर्दी वाढते आहे ट्रेन्सला बघा. हा एक छोटासा व्लॉगिंगचा प्रयत्न होता. आवडला असेल तर नक्की
चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि जमलं तर कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.